प्रयत्न केला त्यांनी करू द्या ना, आमची केस खोटी आहे या बाहेर खोटा आहे बाहेर तुमचा अर्ज अर्ज नाही अर्ज नाही आम्हाला एफआयआर तरी द्या, नाही तर मी खोटा एफआयआर करतो म्हणून माझ्यावर कारवाई करू. तसं करा. सरकारी कामात आठ करायला म्हणून करा. चला आपण सीआयडीला भेटली नाही का त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन नाही, साहेब एक महिना झाला एक स्टेटमेंट आहे का? साहेब एक महिना झाला एक स्टेटमेंट तरी आले का सीआयडीचं? बरं आम्हाला सांगा, सीआयडी तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं सीआयडी नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं. विके सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याचा जो मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. सीसीटीव्ही बद्दल फक्त इथले गोळा केलेत त्यांनी आम्हाला कळालं. त्यानंतर तिथं जो जे दोन येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. आणि डीजीसीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती आहे. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही. लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू, हे 8 तास बसतात. गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब. आणि ठीक आहे मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या मला काउंटर कोणी केलं? सर बारामतीमध्ये पोलीस जर आम्हाला साहेब आमचा एफआयआर घ्या, सीआयडीला द्या ना. तुमच्यावर काय करस्पॉन्डन्स झाला का सर सीआयडीचा? मी देशाच्या साहेबांच्या ऑफिसला पाठवले, डीजीसीला पाठवले. आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे. हे एव्हिएशन मिनिस्टरच्या डीजीसी त्याला बीएसआर कंपनी जी आहे त्याचे आणि त्या डीजीसी जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे. म्हणून बीएसआर ला वाचवत आहे. व्हीएसआर म्हणून वाचवत आहे. आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या व्हीएसआरच्या विरोधात एफआयआर घेत नाही, मग तुम्ही सुद्धा वाचवा. आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल. क्रिमिनल चौकशी कोण करतं? 5 लोकांच्या मृत्यूची आमची एफआयआर घ्यावी आमच्यावर. बाकी आमचं काहीच म्हणणं नाही. सिंपल एकदम 5 लोक मयत झाले एका ऍक्सिडेंट मध्ये, आमची ऍक्सिडेंटची एफआयआर टाकतो आणि आमची एफआयआर कुठे टाकणार? काही येऊ दे पुढे. नाहीतर सीआयडीला वर्ग करा. सीआयडीचा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. एफआयआर वर्ग करायचं. इन्व्हेस्टिगेशन मध्ये फाइंडिंग झालं तसं ते गुन्हा दाखल करणार आहे. गुन्हा दाखल व्हायचा 1 महिना झाला साहेब, 1 महिना जर दाखल त्यांनी केलंच नाही तर आम्ही काय करायचं? एकदा डिस्कशन व्हायला पाहिजे.